विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण बघितलं तर कौस्तुभ गायकवाड यांची जी आहे या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। या अगोदरचे अध्यक्ष वीरू वाघमारे यांची काहीतरी नाराजी होती, त्यानंतर आता आपण बघितलं तर कौस्तुभ गायकवाड यांची युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। अध्यक्ष नजीबभाई मुल्ला यांच्या मार्गदर्शनानुसारच ही नियुक्ती जी आहे ती कौस्तुभ गायकवाड यांच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे। माझ्याबरोबर सुहास देसाई जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याशी याबाबतची अधिक माहिती घेणार आहोत। सुहासभाई, काय सांगाल, कौस्तुभ गायकवाड यांची तुम्ही निवड या ठिकाणी केलेली आहे, काय नेमकं कारण आहे? आज महाराष्ट्र प्रदेशला आमचे निखिल ठाकरे यांची नियुक्ती झाली आहे। ती नियुक्ती झाल्या आज ठाणे शहराचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी कौस्तुभ गायकवाड याची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। ही निवड करताना मागील युवक काँग्रेसची सगळी कमिटी डिझॉल्व्ह करून नवीन कमिटी पुढे स्थापन करण्यात येईल। काय नेमकं कारण आहे वीरू वाघमारे यांचं पक्ष सोडण्याचं? कारण गेली अनेक वर्ष नजीब मुल्लांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं। पडत्या काळात देखील त्यांनी जितेंद्र आव्हाडांची साथ सोडून नजीब मुल्ला यांच्या बरोबर काम करणं पसंतीचं दिलेलं होतं आणि आता मात्र त्यांची नाराजी आहे। काय नेमकं कारण आहे या नाराजीचं? नाही, त्यांची नाराजी काय मला माहिती नाहीये। हे पक्षाचे आदेश आहेत आणि तुम्ही जे म्हणताय त्यांनी पक्ष नाही सोडलाय, पक्षातच येते आज सुद्धा। त्यांनी कुठे ऑफिशियल पक्ष सोडलाय अजून? ही नियुक्ती आम्ही नवीन आमचा अध्यक्ष झाले, पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशचे नवीन अध्यक्ष झाल्यामुळे ही नियुक्ती झालेली आहे। बदल हा असतो सगळ्या पक्षामध्ये, तो बदल आहे। कौस्तुभ मोहसिन भाई, क्या बताएंगे? नया अभी युवक अध्यक्ष चेहरा मिला है, कैसे काम रहेगा अभी पूरे ठाणे शहर में? जैसे कि आप सभी लोग जानते हैं, राष्ट्रवादी युवक कांग्रेस का सबसे पहले तो आज हम लोग जो नए महाराष्ट्र के अध्यक्ष जिनकी नियुक्ति हुई है निखिल ठाकरे, उनको सबसे पहले हम लोग बधाई देते हैं। उसी के साथ साथ जैसा कि हर पार्टी के अंदर एक रूल होता है, आप देखते हैं चाहे शहर अध्यक्ष युवक का हो, पेरेंट का हो, महिला का हो, हर किसी का कार्यकाल 3 साल का होता है। हमारे दोस्त जिन्होंने हमारे साथ काम किया, इसके पहले युवक के अध्यक्ष थे वीरू वाघमारे, उनका भी 3 साल का कार्यकाल खत्म होने के बाद भी उनको कुछ समय के लिए बढ़ा के दिया गया था, क्योंकि हमारे प्रदेश अध्यक्ष कोई भी नहीं थे युवक के। आज नया युवक कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश डिक्लेयर होने के बाद थाना शहर जिला की जवाबदारी हमारे जो इसके पहले विद्यार्थी के अध्यक्ष थे हमारे दोस्त कौस्तुभ गायकवाड, इनको युवक की एक नई ऊर्जा बढ़ाने के लिए और नया जोश के साथ काम करने के लिए उनको ये जिम्मेदारी दी गई है। और हम लोगों को सभी को पूरा भरोसा है आज के आने वाले दिनों में आप राष्ट्रवादी युवक कांग्रेस को बहुत ज्यादा ताकत से काम करते हुए थाने शहर जिला में देखोगे। कौस्तुभ, काय सांगतील? आता एक नवीन जबाबदारी दिलेली आहे, कशा पद्धतीचं पक्षवाढीसाठी काम असेल? आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, आणि आमचे युवा नेते पार्थदादा पवार व माझे नेते आणि ज्यांच्यामुळे आज मी राजकीयदृष्ट्या पुढे आलोय, माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता पुढे आला, असे माझे नेते आदरणीय नजीब मुल्ला साहेब, आमचे मार्गदर्शक सुहासभाई देसाई, आमचे मार्गदर्शक मोहसिनभाई शेख वगैरे यांच्या सगळ्यांच्या आदेशावरनं मार्गदर्शनाखाली आज माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। आणि नक्कीच येत्या काळामध्ये ठाण्यामध्ये युवकांची एक चांगली संघटना आम्ही उभी करू अशी मी माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला ग्वाही देतो। ह्याच्या आधीसुद्धा जेव्हा मला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जबाबदारी दिली गेली, मी व माझ्या संपूर्ण टीमनी आम्ही एक चांगल्या प्रकारचं संघटन विद्यार्थ्यांसाठीचं ठाण्यामध्ये आम्ही तयार केलं। विद्यार्थ्यांचे विविध विषय आम्ही ठाणेकरांसमोर मांडले आणि त्या पदाला न्याय देण्याचा पुरेपूर मी प्रयत्न केला। ह्याच्या पुढे सुद्धा मी जे पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्याच्यावरती मी नक्कीच त्यांना विश्वास करून धन्यवाद। आपण जर बघितलं तर कौस्तुभ गायकवाड यांची जी आहे ती ठाण्याच्या युवक अध्यक्षपदी जी आहे ठाणे शहराची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते।
आपण जर पाहिलं तर नाराजी नाट्य जे आहे ते आता राष्ट्रवादीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच एक नवीन चेहरा जो आहे तो या ठिकाणी आता नजीम मुल्ला यांनी या युवकांच्या नेतृत्वासाठी हा पुढे केलेला आहे. कौस्तुभ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने युवकचे सर्वच पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळतात. आणि नक्की वीरू वाघमारे यांची काय नाराजी होती ती देखील आपण वीरू वाघमारे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण का आपण जर बघितलं तर प्रदेशच्या अध्यक्षपदी जे आहे नितीन ठाकरे यांची जी आहे ती नियुक्ती झाल्यानंतरच ह्या नाराजी नाट्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आज जे आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाकडून जे आहे आपण बघितलं तर युवकच्या अध्यक्षपदी जे आहे कौस्तुभ गायकवाड यांची या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. तसं नियुक्तीपत्र जे आहे त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे. ही नियुक्ती जी आहे ती जिल्हा अध्यक्ष नजीम मुल्ला यांच्या सांगण्यावरनं केलेली आहे. आणि सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं तर युवकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीच्या पाहायला मिळते. कारण का कौस्तुभ गायकवाड यांच्या रूपाने एक नवीन युवकचं अध्यक्ष नेतृत्व खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी भेटलेलं पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर युवकांमध्ये मोठी नवीन ऊर्जा खऱ्या अर्थाने कौस्तुभ गायकवाड यांच्या नावाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज ठाणेवरच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.